स्मृती, कॉंग्रॅच्युलेशन्स, पहिली विक्ट्री पहिल्याच मॅचमध्ये आणि तुम्ही पहिल्यांदा ही WNPL खेळताय. काय भावना आहेत, काय वाटतं या ॲटमॉस्फिअरबद्दल, या टुर्नामेंटबद्दल? आय थिंक खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि पहिली विक्ट्री ऑफकोर्स खूप चांगली होती. मुलींनी खूप चांगलं क्रिकेट खेळले आणि मोर इम्पॉर्टंटली मी खूप खुश आहे सगळ्या मुलींना हा प्लॅटफॉर्म मिळतो आहे टू शोकेस देअर टॅलेंट आणि आय एम शुअर की हा एक्सपिरियन्स त्यांना खूप हेल्प होईल. स्पेशली त्यांना एक टुर्नामेंट असेल ज्यात त्या वर्षभर ते विचार करतील की वी हॅव टू गो देअर अँड परफॉर्म अँड खूप म्हणजे स्काउटिंग पण होईल. ऑफकोर्स WPLची अपॉर्च्युनिटीज येतील, इंटरनॅशनल क्रिकेटची अपॉर्च्युनिटीज येतील. सो फॉर शुअर की हा प्लॅटफॉर्म प्लेईंग अंडर लाईट्स अँड ऑल प्लेईंग ॲट द आयकॉनिक स्टेडियम्स आय मीन ह्या गोष्टी डेफिनेटली गर्ल्सला खूप हेल्प करतील. आणि समोरची टीम पण कॉम्पिटंट होती. किरण नवगिरेसारखी अपोनंट कॅप्टन होती. टीम पण स्ट्रॉंग होती. त्यांच्या अगेन्स्ट परफॉर्म करताना तुमच्या 2-3 प्लेयर्स खूप छान खेळला. तुम्ही स्वतः छान खेळलात, पण गौतमीची इनिंग पण खूप छान होती आणि शेवटी आलेल्या नवीन प्लेयरनी तिने पण एक छान म्हणजे जिंकून दिलं. त्याच्याबद्दल काय? हां, आय थिंक गौतमी खूप चांगलं खेळली आणि नॉन स्ट्रायकर एंडवरनं आय एन्जॉयड हर इनिंग्ज अ लॉट. ऑफकोर्स त्यांची टीम पण खूप चांगली खेळली. त्यांच्यात पण लास्टचे 3 ओव्हर्स आय थिंक द वे दे बॅटेड ऑल्सो खूप चांगलं होतं. सो ओव्हरऑल आय मीन मी ॲक्च्युली दोन्ही टीमला चीअर करते बिकॉज इट्स विमेन्स क्रिकेट फॉर मी आणि जेव्हा पण नवीन मुली येतात आणि चांगलं बॅटिंग करतात, चांगलं बॉलिंग करतात, आम्हाला चांगला एक्साइटमेंट होतो. सो जेव्हा ते पण 6 मारत होते मी डेफिनेटली क्लॅपच करत होते. बट ऑफकोर्स त्या गोष्टी साईडवर पण जिंकणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि अनुश्री आय थिंक मी तिला असं चेष्टात बोलले होते की तो फिनिश करून येशील आणि ॲक्च्युली ती सिच्युएशन तिला आली. सो व्हेरी काम अंडर दॅट प्रेशर बट आय एम हॅपी टू गेट द फर्स्ट वन. ग्रेट.